कृष्ण हरे हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम. विशेषतः आजच्या या कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी आजचा जो कीर्तन सेवेसाठी अभंग मी निवडलेला आहे तो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि तुकोबाराय म्हणजे आपले वारकरी संप्रदायाचे कळस, त्यांचा 4 चरणाचा अभंग घेतलेला आहे. कुळीची ही कुळदेवता ठावी केली संतांनी, बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो. आणि आता बरवे झाले शरण गेलो, भाविको, आजची पर्वणी जी आहे अतिशय पवित्र असा कालखंड आहे. नवरात्रीचा उत्सव चालू आहे. शारदेला प्रसन्न करण्याकरता आपण सर्वजण या मंडपात एकत्रित आलेलो आहोत. विशेषतः चातुर्मास चालू आहे आणि चातुर्मासामध्ये हा नवरात्र उत्सव हा फार राज्यभरच नाही तर देशामध्ये अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साहाने साजरा केला जातो. जी शारदा आहे त्या शारदेला प्रसन्न करण्याकरता आपण तिचं नामस्मरण नामयज्ञ 9 दिवस करत असतो. म्हणजे घटस्थापना झाल्यापासून ते विजयादशमीपर्यंत जो पवित्र काळ आहे त्या कालखंडाला आपण नवरात्र उत्सव म्हणतो. ह्या नवरात्र उत्सवाचा जागर आजचा 3रा दिवस आहे. आज सर्व महिलांनी लाल कलरचा किंवा लाल रंगाचा वेश परिधान केलेला आहे. पण त्यामध्ये आमच्या मावशी आहेत, काही नवीन मंडळी आहेत. हा रंगाचं महत्व फार वेगळं आहे, परंतु विशेषतः त्या रंगामुळे आपल्या मनाला प्रसन्नता मिळते. वारकरी संप्रदायामध्ये, भागवत संप्रदायामध्ये किंवा मार्कंडेय पुराणामध्ये कुठेही असा विशिष्ट प्रकारच्या रंगाचे कपडे घालावेत, वेश परिधान करावा, अमुक अमुक दिवशी असा उल्लेख नाही. पण अलीकडच्या काळामध्ये मनाला प्रसन्न वाटावं त्या त्या रंगाची आपण उधळण करतो, त्या त्या रंगाचे गुण आपण आत्मसात करतो. आणि त्यामुळे हा सध्या रंगाचा जो काही वेगळा आपण पायंडा पाडायला सुरुवात केलेली आहे. विशेषतः अशा पवित्र अशा नवरात्र उत्सवामध्ये शारदेला प्रसन्न करण्याकरता कोणता अभंग घ्यावा, ती छोटीशी पत्रिका जी आपली आली त्या पत्रिकेवर उल्लेख होता का कुलदेवता वडजाई माता. ही गावची परंपरा, गावची संस्कृती. खरोखर आपले मुलं आता अमेरिकेत जातील, परदेशात जातील, उद्योजक होतील, परंतु त्यांची मुलं येतील, त्यांचे नातू येतील. त्या नातवांना काकडा म्हणजे काय, हरिपाठ म्हणजे काय, कीर्तन म्हणजे काय, भजन म्हणजे काय, ही परंपरा जी आहे ही परंपरा त्यांना पाहायला मिळणार नाही, फक्त ऐकायला मिळणार नाही, पण ही टिकून ठेवलेली आहे. आणि टिकून ठेवल्यामुळे ही परंपरा असते. म्हणून आजच्या या शुद्ध अशा 3ऱ्या दिवशी कोणता अभंग घ्यावा म्हणून मी हा जो अभंग तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग घेतलेला आहे. तुकोबाराय या अभंगामध्ये जी कुळदेवी आहे त्या अभंगामध्ये तुकोबारायांना कुळदेवी वेगळ्या अर्थाने अभिप्रेत आहे. आपली कुळदैवता वेगळी आहे, परंतु वारकरी संप्रदायाची कुळदेवता जी आहे त्या विठ्ठलाला समोर ठेवून तुकोबारायांनी त्या अभंगाची रचना केलेली आहे. का ही जी कुळदेवी आहे, कुळाची कुळदेवी वारकरी संप्रदायाची असेल, आपल्या सर्वांची कुळदेवी जी आहे, आपल्या गावची वडजाई माता असेल, ही कुळदेवी जी आहे ही आम्हाला संतांनी ओळख करून दिली. आणि संतांनी ओळख करून दिल्यामुळे आमच्या पुढल्या पिढीला तो वारसा माहीत झाला. संत हे फक्त मध्यस्थी आहेत. जसं मी सांगितलं, वडिलांचं उदाहरण सांगितलं, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. किंवा पाहे पा ध्वजाचे चिरगुट. आपले सर्वजण आता टाळकरी आहेत, मृदुंगमणी आहेत आमचे, आपण सर्वजण आहोत. आपल्या सर्वांची एक सामूहिक जबाबदारी आहे. कुठली जबाबदारी आहे? पाहे पा ध्वजाचे चिरगुट. मग चिरगुट म्हणजे काय? साधी कापडाची चिंधी असेल. आपला राष्ट्रध्वज जो असतो तो कपड्याचा असतो, बरोबर, परंतु या राष्ट्रध्वज सतत फडकवत राहावा, तो धुळीला मिळू नये म्हणून रात्रंदिवस
ते सीमेवरती आपले सैनिक पहारा करत असतात. त्या राष्ट्रध्वजाचा सन्मान कसा राहील अशा पद्धतीने ते जिकरीनं स्वतःच्या प्राणांची आहुती देतात. आपली जी भागवत धर्माची पताका आहे, जी आपण खांद्यावर घेऊन लाखो भाविक ज्यावेळेस आषाढी एकादशीला पंढरपूरला आपण प्रयाण करतो आणि ज्यावेळेस 15 ते 20 लाख भाविक ज्या पंढरपूर तीर्थक्षेत्री जातात, त्या सर्वांची एक सामूहिक जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही आहोत. आता असं मला सांगितलं रमेश दादा, आमची दिंडी असते म्हणे. हे फार मोठं भाग्य आहे. ही वारकरी संप्रदायाची जी काही ध्वजा आहे, ती ध्वजा मग सतत आकाशात फडकवत राहील. दिवसेंदिवस त्याची उंची कशी वाढेल, कमी कशी होणार नाही. मग तो अर्जुनाच्या रथावरचा तो ध्वज असेल किंवा आमची वारकरी संप्रदायाची पताका असेल, याला आपण काय म्हणतो, हा राष्ट्रध्वज आहे आपला आणि त्याचा सन्मान राखला पाहिजे. म्हणून पण पाहे पा ध्वजाचे चिरकुट राया जतन करावया. म्हणजे हे जे राष्ट्रध्वजाची जी काही आपली सन्मानाची परंपरा आहे, ती आपण टिकून ठेवली पाहिजे. हे सांगत असताना जसं आता मला त्यांनी सांगितलं की परंपरा आहे, आणि मग हे जी कुळदेवता जी आहे, हा कुळ शब्द आता याच पहिल्या प्रमाणामध्ये कुळदेवता म्हणजे कुळाची कुळदेवी ठावी केली की केली ठाई संतांनी. म्हणजे कुणीतरी ओळख करून द्यावी लागते आपल्याला. कुळाची कुळदेवी. आता कुळ म्हणजे काय हा प्रश्न आपल्याला पडतो. कुळ म्हणजे काय? आपला ज्यावेळेस जन्म झाला, त्या जन्म झालेला असताना आपल्याला कुणीतरी आई वडील होते, बरोबर का? इव्हन आपल्या भूतलावरती पृथ्वीपासून आपली निर्मिती झाली, ती निर्मिती झालेली असताना त्याला कुणीतरी होतेच ना, निर्माते होते का नव्हते? मग तसं आहे, जर माणसाचा जन्म झाला तर त्याला कुठलं तरी कुळ आहे, बरोबर? ते झालं. आणि हे कुळ जे आहे, हे कुळ तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं, तुमच्या अनेक पिढ्यांचं रक्षण करण्याचं काम अशी कुणीतरी अदृश्य शक्ती करत असते. ती तुमची कुळदेवता. म्हणून आपण धर्मकार्य असेल, मंगल कार्य असेल, लग्नाच्या वेळेस पहिली पत्रिका आपण कुठे ठेवतो? कुळदेवतेला ठेवतो का देवीला ठेवतो? ही जी कुळदेवता असते, ह्या कुळदेवतेची ओळख ही कुणीतरी बुजुर्गाने करून द्यायची असते. नवीन पिढीला माहीत नसते ही, परंतु कुणीतरी वरिष्ठ मंडळींनी माहिती करून द्यायची असते. म्हणून ती एक परंपरा असते. घराण्याची परंपरा असते, गावची परंपरा असते, समाजाची परंपरा असते. ही परंपरा जसं एखादी महिला असते, आता भगिनी वर्ग इथं जास्त आहे. मुलीला जे आहे ना, सासरी जाण्यापूर्वी मुलीची जी काही तिची जी पूर्ण जडणघडण असते, त्या कुटुंबातली ही आई करत असते. तेव्हा मातेला जे प्रथम स्थान आपल्या याच्यात का दिलेलं आहे? आपण शारदा उत्सव साजरा करत असताना मातेचा गौरव का करतो? तर माता जी असते, माता ही जरी आपली एक क्षणाची पत्नी असते, तरी देखील ती अनंत काळची माता असते. ही जी भगिनी असते, हीच अनेक पिढ्यांची शिल्पकार असते. त्यामुळे ज्या घरामध्ये माता सुसंस्कारक्षम आहे, माता उच्च कुळातील आहे, त्या घरातली जो पिढीचा वारसा जो आहे, त्या मुलीकडे हस्तांतरित होतो. आणि तो पुढल्या पिढीकडे हस्तांतरित होत असताना ते संस्कारासह हस्तांतरित होत. त्यामुळे मातेची जबाबदारी जी असते ना, ही खूप मोठी असते. त्यामुळे हे जे कुळ सांगत होतो मी, ही कुळाचं रक्षण करण्याची जबाबदारी कुणीतरी कुलदैवता घेत असते. आज गावची जबाबदारी जी असते ना, गावची संरक्षणाची असेल. आता पहा, जीवनामध्ये सर्वच गोष्टी 2x2 अशा 4 अशा होत नसतात. होतात का? आता हे बुजुर्ग काका आहेत, महाराज मला सांगा, 2x2 नेहमी 4 होतात का? जीवनामध्ये प्रत्यक्षात जगत असताना होत नाही. कधी 2x2 6 पण होतात, 2x2 3 पण होतात. तुम्ही म्हणा असं कसं? तसं होत असतं. गुणाकार भागाकार हा फक्त गणितात चालतो, जीवनामध्ये तो गुणाकार भागाकार चालत नाही. इथे अनेक तुमची जिकरीची परिस्थिती निर्माण होते. काही वेळेस सुखाचे दिवस येतात. मग भगिनी वर्गाला देखील आज चिंतन करताना मी थोडं या नवदुर्गांना प्रसन्न करतानाच आपण थोडं मार्गदर्शन पण करणार आहे. काळीची जबाबदारी कशी जास्त असते, तर त्यामध्ये आमच्या संतांच्या, माझं एक कीर्तनाची एक
काय म्हणतो त्याला हातोटी आहे. इतर कीर्तनकारांसारखं मला चाकोरीच्या बाहेर जाऊन कीर्तन करता येत नाही, कारण आयुष्यभर चाकोरीत नोकरी केल्यामुळे मला चाकोरीच्या बाहेर काही गप्पा टप्पा किंवा असं काही विनोद सांगता येत नाही. अनेक कीर्तनकार, आता तुमच्याकडे तिसरं कीर्तन पुष्प विनोदाचार्यांचं आहे, पण माझं एक आखीव रेखीव कीर्तन असतं. ह्या कीर्तनातून तुम्हाला काहीतरी बोध घेऊन जाता आला पाहिजे. त्यामुळे हे जे काही तुमची घराण्याची जी कुळदेवता आहे, मला सांगण्यात आलं अतिशय जागृत आहे. आम्हाला रमेश दादांनी सांगितलं का इथे एकदा कीर्तन केलं ना जो साक्षात्कार होतो. मग ढोक महाराज असतील, अनेक मोठमोठे नामवंत कीर्तनकार, त्यांचे पाय या भूमीला लागलेले आहेत. माझं देखील भाग्य का आप्पांमुळे किंवा रमेश दादांमुळे मला ही संधी इथे मिळाली. तुमच्या सेवेमध्ये किंवा तुमच्या पुण्यामध्ये मला वाटेकरी व्हायची संधी मिळाली. मला सांगा का हे जे कुळ असतं, हे जागृत देवस्थान हे प्रत्येक गावाला लाभत नाही. म्हणून तुकोबारायांचं प्रमाण देखील, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचेनी पावन तिन्ही लोक. म्हणजे तिन्ही लोकांचा उद्धार करण्याची जी काही शक्ती असते ती ह्या परंपरेमध्ये असते. आणि ज्याचं पवित्र कुळ आहे, कुळ जे आहे ना, कुळीचे कुळदेवी ठावी केली संतांनी. हे कुळ जे असते हे कुळ उच्च दर्जाचं पाहिजे. पहा, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुकाराम महाराजांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि ह्या प्रमाणावर चिंतन करताना अनेक गोष्टी गाथेमध्ये आहेत. याच्यामध्ये तुकोबारायांनी सांगितलं का ही जी परंपरा जी असते, ही परंपरा टिकून ठेवण्यामध्ये हे एकट्या माणसाचं काम आहे का आप्पा? नाही. याच्यामध्ये कुणाला तरी बीची भूमिका घ्यावी लागते. बी काय करते? बी स्वतःला जमिनीत गाडून घेते. गाडून घेतल्यानंतर त्या जमिनीच्या गाडून घेतल्यानंतर त्याच्यावर माती पडते आणि धडपडत सूर्यप्रकाशाच्या दिशेने त्या बीचं वटवृक्षात रूपांतर होतं. हा वटवृक्ष सर्वांना जरी दिसत असला का बाबा, त्या प्रत्येकाला आताच्या अलीकडच्या काळामध्ये काय झालेलं आहे, प्रत्येकाला कुटुंबात असेल किंवा समाजात असेल, प्रत्येकाला वाटतं मला वटवृक्ष म्हणावं, माझ्या सावलीत कुणीतरी विराजमान व्हावं, माझं कौतुक करावं. परंतु बीची भूमिका घ्यायची जी जबाबदारी असते, ही भूमिका कोणी स्वीकारत नाही. पण ही परंपरा, हे कुळ, हे टिकून ठेवण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये वाढ करण्यामध्ये कुणीतरी बीची भूमिका घ्यावी लागते. मग पालखी परंपरा असेल, काकड्याची परंपरा असेल, हरिनामाची परंपरा असेल, ही बीची भूमिका कुणीतरी घ्यावी लागते. मग त्यामध्ये बुजुर्ग मंडळी असतील, काही तरुण मंडळी असतील. तरुणांची साथ असल्याशिवाय बुजुर्ग काय त्याच्या कार्यक्षमतेवरती मर्यादा येतात. आणि पुढल्या पिढीकडे वारसा हस्तांतर करण्यासाठी मगाशी रमेश दादा सांगत होते, मला आता 2 वर्ष तरी चिंता नाही. म्हणजे 2 वर्षाचं नियोजन त्यांनी अगोदरच केलेलं आहे. मी म्हटलं ही परंपरा टिकेल का? ते म्हणजे 2 वर्ष तरी महाराज आता काही चिंता नाही. म्हणजे एवढा आत्मविश्वास कसा निर्माण होतो? तर खंबीर तरुण नेतृत्व मिळाल्याशिवाय, त्यांनी यामध्ये सहभागी झाल्याशिवाय हे शक्य होत नाही. तर गाथेतलं पुन्हा दुसरं प्रमाण देतो, म्हणजे हे जी काही वटवृक्षाची भूमिका सांगत होतो, काही बुजुर्ग मंडळींनी जी बजावलेली आहे त्यामध्ये का बीज मोडे झाड होये, झाड मोडे बीज समाये, ऐसेनी कल्प कोडी परी जातीन नसे. म्हणजे झाडाचं रूपांतर बीजात होतं, बीजाचं रूपांतर पुन्हा मग झाडात होतं. ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली प्रक्रिया जी असते, हे बीज मोडे झाड होये, झाड मोडे बीज समाय. फार सुंदर वर्णन त्याच्यामध्ये. आणि मग ही जी पिढी आहे ही कधी नष्ट होत नसते, परंपरा नष्ट होत नसते. त्यामुळे विशेषतः गावामध्ये जी परंपरा चालू आहे, ह्या परंपरेला फार साजेसं असं काम चालू आहे. मंदिराची उभारणी चालू आहे. सावता महाराजांचं मंदिर फार प्रसन्न आहे. कारण काय, शेवटी यामध्ये अनेक जातीचे जे संत आहेत, बहुजन समाजातले जे संत आहेत, त्यांना पुढे आणण्याचं काम जे आहे ना, आमच्या वारकरी संप्रदायाने केलेलं. मला सांगा, आज आपण इथे बसलेलो आहोत. प्रथमतः आपण याच्यामध्ये पहिल्या चरणावरती चिंतन करत असताना ही कुणीतरी ओळख करून द्यावी लागते. ही ओळख कशी करून दिली? तुकोबाराय आमच्या पहिल्या प्रमाणात म्हणतात,
कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. फार सुंदर प्रमाण तुकोबारायांनी गाथेतला जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला ना, तुमच्या लक्षात येईल का प्रत्येक शब्द आमच्या तुकोबारायांनी अतिशय समर्पक ठिकाणी वापरलेला आहे. कुळीची ही कुळदेवी ठावी केली का केली ठावी संतांनी, म्हणजे संतांनी तुम्हाला ही ठाव करून म्हणजे ओळख करून दिली. कारण हे कुणीतरी ओळख करून द्यावी लागते. ही तुकोबाराय म्हणतात का संतांचे उपकार आहे. काय आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. हे संत जे आहे, आता याच्यामध्ये किती शब्द आले, संत आला, कुळ आला, म्हणजे कुळीची कुळदैवत आलं. हे शब्द जे आहेत, आता शरण शब्द आलाय याच्यामध्ये, बरवे झाले शरण केलं दुसऱ्या प्रमाणातला आहे. परंतु याच्यामध्ये हे करत असताना त्यांनी तुकोबारायांनी हे का समर्पक शब्द वापरलेले आहेत याच्यामध्ये, कुळीची कुळदेवी ठावी केली संतांनी. संतांचं कार्य फार मोठं आहे, खूप मोठं कार्य आहे. म्हणजे संतांनी जे मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत दे, म्हणजे पुढे जे काही मार्ग आहे किंवा त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना का वाट दावी त्याच्या पुण्य नाही पार, म्हणजे जो कोणी वाट दाखवतो त्याच्यासारखं मोठं पुण्य नाही. म्हणजे जो वाट दाखवण्याचं जीवनामध्ये मग मुलांना असेल, मग घराण्याला असेल, समाजाला असेल, चांगल्या वाटेने जो काही प्रवास करण्यासाठी मार्गदर्शन करतो त्याचं जे पुण्य जे असतं, हे पुण्याला कुठल्याही प्रकारचा पार नाही. अशा प्रकारचं जे काही मार्गदर्शन करणारे मंडळी आहेत, संत मंडळी आहेत. संत हा शब्द पहा, याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये कुठे संत शब्द आलेला नाही. पूर्णपणे जर तुम्ही पाहिलं असेल गीतेमध्ये कुठेही संत शब्द आलेला नाही, कुठेही संत शब्द आला नाही. परंतु आमच्या ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी संतांचा उल्लेख केलेला आहे, किंवा अनेक मुक्ताबाईंना आमच्या संतांचा उल्लेख केला आहे. संत शब्द म्हणजे काय, तुका म्हणे त्याची संत सोशी जगाचे आघात, म्हणजे जे जगाचे आघात सोसतात ते खरे संत. म्हणजे जगाचे आघात म्हणजे काय, जिथे जिथे दुर्जन आहेत, जिथे जिथे त्यांच्यापासून सज्जनांचं संरक्षण करणे, त्यांना सज्जनांना संकटातून निवारण करणे संतांचं मोठं कार्य. आणि त्यामुळे जिथे जिथे असं काही समाज मग तो व्यसनी होत असेल, काही कुमार्गाला लागला असेल, त्यांना सुमार्गाला आणण्याचं, एक चांगल्या मार्गावर आणण्याचं काम आमचे संत करतात. तर त्यातलं एक मोठं उपकार काय संतांचं, का हे जे काही आमची कुळदेवता जी आहे, कुळीची कुळदेवी, मग तुकोबारायांना जी अभिप्रेत कुळदेवी जी आहे ती कोण आहे, तिचं प्रथम नामस्मरण तुकोबाराय म्हणतात, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, मन कार्य विठ्ठलाचे नाम वाचे, पतित पावन साचे विठ्ठलाचे नाम वाचे, बाप रखमादेवी वरू साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. म्हणजे कुठलंही जे पवित्र कार्य करत असताना आपल्या कुळीची कुळदेवता असते, तिच्याशी नतमस्तक व्हायला पाहिजे. आज तसं कीर्तनाचा नामस्मरणाचा आज पहिलाच दिवस आहे, परंतु आपल्या देवीच्या जागराचा तिसरा दिवस. आज चंद्रिका चंद्रघंटा जी असते त्या देवीची उपासना करण्याचा आजचा दिवस आहे, बरोबर. आणि त्याचबरोबर आपल्या कीर्तनाचा पहिला दिवस आहे. परंतु हे करत असताना विशेषतः आयोजकांना, तरुण मंडळींना मी धन्यवाद देतो का त्यांनी कीर्तनाचे आयोजन केलेलं आहे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप, हे कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. मी तर खरोखर धन्यवाद मनापासून अंतकरणापासून देतो. इतर सांस्कृतिक कार्यक्रम असतील, गरबा असेल, दांडिया असेल, अनेक कार्यक्रम असतात या नवरात्र उत्सवामध्ये, वेगळ्या ठिकाणी आपण पाहतो, ऐकतो. परंतु कीर्तनाचं जे नामस्मरणाचं जे काही केलेलं आहे ते आपण नवविध भक्तीचं, जसं आपण म्हणतो का ह्या 9 दिवसामध्ये नवविध भक्तीचा देखील जागर करतात. तर त्याच्यामध्ये देवाला पहा, आपल्याला देव आवडतो किंवा आपल्याला वडजाई माता आवडते, याच्यात काही दुमत नाही किंवा याच्यात काही फार काही वेगळं नाही. पण देवाला आपण आवडलं पाहिजे, बरोबर आहे का नाही. आपल्याला देव आवडतो, सर्वांना देव आवडतो, कारण तो तारणहारताय, करताय, रथचालक आहे. आपलं सर्वांचं दैनंदिन जीवन त्याच्यावर अवलंबून आहे. अशा वेळेस काय करायला पाहिजे, तुकोबारायांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. गाथेचं एक फार सुंदर वैशिष्ट्य आहे गाथेचं. तुम्हाला थोडी आवड असेल तर तुम्ही, ज्ञानेश्वरी थोडी किचकट आहे, तुकाराम गाथा फार सोपी सरळ आहे. आपलं जे दैनंदिन जीवन आहे त्याचं संपूर्ण चित्रण आमच्या 4.5 आजरा अभंगामध्ये तुकोबारायांनी केलेलं आहे. अशा जीवनामध्ये कठीण प्रसंग आलेला असताना काय करायला पाहिजे, म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी. ह्या कुलदेवतेला तुम्ही शरण गेलात, ह्या कुलदेवाला तुम्ही शरण गेलात तर तो काय करेल,
का म्हणून ये शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. आणि हा कसा आहे किंवा ही देवी कशी आहे? बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. आणि तुका म्हणे साक्षी आले तरीच केले प्रगट. म्हणजे तुकोबाराय म्हणतात मी हे मनाने सांगत नाहीये, मला जे जे काही अनुभव आलेले आहेत त्या अनुभवाचं सुंदर वर्णन मी तुम्हाला सांगत आहे. आणि त्यामुळे अशा जीवनामध्ये अशा कठीण प्रसंगाला ज्यावेळेस तुमचा दवाखाना बंद पडतो, डॉक्टर हतबल होतात, त्यावेळेस साष्टांग देवाला नमस्कार करायचा का कुलदेवतेला नमस्कार करायचा. म्हणून ये शरण जावे सर्व भावे देवाशी. ह्या दुसऱ्या प्रमाणामध्ये तुकोबाराय विस्ताराने सांगतात का बर्वे झाले शरण गेलो उगवलो संकटी. म्हणजे ज्या वेळेस मला जीवनामध्ये संकट आली, मी शरण गेल्यामुळे माझे सर्व संकट निवारण झालेले आहेत. फार सुंदर वर्णन तुकोबारायांनी या दुसऱ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. हे वर्णन करत असताना तुकोबारायांनी स्वतःचे अनुभव केले. त्याच्यामध्ये शब्द पहा कसे वापरलेले आहेत. बर्वे झाले शरण गेलो उगवलो संकटी. आता बर्वे शब्द जो आहे ना तुकोबारायांच्या गाथेमध्ये अनेक वेळा आलेला आहे. का बाबा बरे झाले देवा, म्हणजे बर्वे झालो किंवा बरे झाले देवा. बरे झाले देवा दिवाळे निघाले, बरे झाले देवा बाईल कर्कशा. म्हणजे बरे झाले देवा प्रत्येक गोष्ट जी आहे जीवनामध्ये तुकोबारायांच्या जी घडलेली आहे, मग चांगली असो वाईट असो, तुकोबारायांनी त्याच्याकडे कसं सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे. का बरे झाले म्हणजे जी काही जीवनामध्ये घटना घडते ती चांगल्यासाठीच घडते. मग ती जरी अतिशय वाईट असली आपल्या दृष्टिकोनातून तरी तुकोबाराय कुणाला दोष देत नाहीत. बरे झाले देवा. साधं एक उदाहरण सांगतो तुम्हाला किंवा गाथेतला एक अभंग सांगतो म्हणजे तुम्हाला पटेल का आपल्या जीवनामध्ये संकट येतात. पण तुकोबारायांच्या जीवनामध्ये किती संकट यावेत, एवढे संकट तर आपल्या जीवनात येणारच नाही, कधीच येणार नाही, कुणाच आपल्या मनुष्य मात्रांमध्ये येणार नाही. त्यांचं एक अभंग आहे, स्वतःचं जीवनातलं वर्णन करत असताना तुकोबारायांनी एक अभंग लिहिलेला, तुम्ही गेल्यानंतर गाथेत उचकून पहा. अभंग आहे, बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. साधा अभंग आहे. का तुकोबाराय म्हणतात का लहानपणी संसार कशाशी खातात, कसा असतो, किती अवघड असतो हे समजण्याच्या वेळेचं वय नव्हतं. त्याच वेळेस वडिलांचं निधन झालं. मग बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. पुढे त्यांची दोन्ही मुलं त्याच्यामध्ये निधन झालं त्यांचं. पोरे मेली बरे झाले, पोरे मेली बरे झाले, देवे माये विरेत केले. नंतर त्यांची पत्नी, आपल्याला माहिती आहे का पत्नीचं निधन झालं पहिल्या रुक्मिणी देवींचं. त्यांच्या दोन पत्नी, पहिली पत्नी रुक्मिणी देवी, त्यांना दम्याचा विकार होता त्या मातेला, आणि त्यांच्यामध्ये रुक्मिणी देवींचं निधन झालं. बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. आणि मग शेवटी त्यांची आई आणि तुकोबाराय जिवंत होते. आणि शेवटच्या प्रमाणामध्ये तुकोबाराय म्हणतात, माता मेली मज देखता हरली संसाराची चिंता. म्हणजे आईच्या रूपानं जी चिंता लागून राहिली होती ते देखील दूर झाली. म्हणजे जी गोष्ट जीवनामध्ये बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो का प्रत्येक, आता तरुण मुलांना पहा, आपण जेव्हा वधूवर परिचय करतो लग्न समारंभ ठरवत असताना, का प्रत्येकाला गोरी बायको पाहिजे, बरोबर, प्रत्येकाला नाक सरळ असलेली बायको पाहिजे. मिळते का जीवनामध्ये? मिळत नाही, कधीच मिळत नाही, फक्त ती कल्पना असते. परंतु विशेषतः लग्नानंतर तिच्यातले चांगले गुणांची जर यादी केली, व मुलांचा सांभाळ करते, ती दुखणं भानं पाहते, माहेरचं पाहते, सासरचं पाहते, आणि मग हे करत असताना मग अनेक गोष्टींचा त्याग ती करत असते माता. मी माता का श्रेष्ठ आहे? आपण म्हणतो की ह्या दुर्गाचा जो उत्सव आहे 9 दिवसांचा, यामध्ये मातेचा सन्मान करावा. तसं नाही आहे, सर्वांचा सन्मान करायला पाहिजे. 9 दिवसामध्ये दुर्गेचा सन्मान करतो आपण, नवदेवतांचा सन्मान करतो, घरातली जी देवता असते तिचा देखील सन्मान केला पाहिजे. मातृत्वाचा सन्मान, आता आरक्षण वगैरे ते आत्ता आलंय. तुम्ही ज्या मंडपात बसलेला आहात इथे आमच्या भगिनी, मला सांगा, या मंडपामध्ये बसण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? कोणी दिला? आज इथे का निमंत्रण पाठवलं, या लोकांनी मंडप टाकला, झालर लावली म्हणून तुम्ही बसलात का?
तुम्हाला तो अधिकार यांनी दिला का किंवा आमच्या रमेश दादांनी दिला का? नाही. तो ह्या मंडपामध्ये बसण्याचा अधिकार तुम्हाला सावित्रीबाई फुलेंच्या अगोदर, अहिल्याबाई होळकरांच्या अगोदर आमच्या जनाबाईंना तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे. आजही आमच्या बऱ्यापैकी ज्या बुजुर्ग भगिनी आहेत किंवा ज्या मावशी मंडळी आहेत त्यांच्या डोक्यावर अजूनही पदर आहे. पण 750 वर्षापूर्वी विचार करा, त्यावेळेची परिस्थिती काय असेल. आजही आपल्या एखाद्या महिलेच्या खांद्यावरचा घरात जर पदर पडला, जे बुजुर्ग मंडळी असतात, जे जुन्या काळातले मंडळी असतात, अजूनही ते डोळे वाटारतात, अजूनही रागवतात. ते आपल्या 21व्या शतकामध्ये. पण त्यावेळेस 750 वर्षापूर्वी आमच्या जनाबाईंना अभंग लिहिलेला आहे आणि ती सत्य परिस्थितीवर लिहिलेला आहे का डोईवरचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईल मी. म्हणजे स्वतःवर जो अन्याय होत आहे, सामाजिक परिस्थितीचं विवरण त्या अभंगामध्ये आहे. का गळ्यामध्ये टाळ खांद्यावर विना, आता मज माना कोण करी. आपण म्हणतो का तिथे कोपऱ्या कापऱ्यात कुठे नाही, तर आपण मुंबईला मोर्चा काढतो, मोठमोठ्या ठिकाणी मोर्चे काढतो. मग जनाबाई आमच्या त्याच पद्धतीनं त्यावेळेस 750 वर्षापूर्वी त्यांनी निर्णय घेतलेला आहे. पंढरीच्या पेठे मांडियेले पाल, मनगटावर तेल घाला तुम्ही. म्हणजे आता मी बाबा मनगटावर तेल घाला. आणि शेवटच्या प्रमाणामध्ये जनाबाई म्हणतात, जनी म्हणे देवा झाले मी वेसवा, रिधले केसवा घर तुझे. म्हणजे त्यावेळेस जनाबाईंना किती मोठी क्रांती केलेली आहे पहा. वाळवंटात काला व्हायचा, वाळवंटात कीर्तन परंपरा, नामदेव महाराज कीर्तन करायचे. त्यावेळेस जनाबाईंना अभंग किंवा जनाबाईला ते व्यासपीठ चालवण्याचा अधिकार त्या संतांनी जनाबाईला दिला होता. आणि जनाबाई कशा श्रेष्ठ ठरल्या या मातृत्वाचा ज्यावेळेस आपण गौरव करतो या 9 दिवसामध्ये. अलीकडच्या काळामध्ये अनेक मातांचा आपण गौरव करत असतो, पण आमच्या ज्या संत साहित्यामधल्या ज्या माता आहेत, ज्या भगिनी आहेत, त्यांनी खरं अलौकिक कार्य केलेलं आहे. कुठल्या शाळेत न जाता, कुठलं लिखापडी न करता, कुठले मार्गदर्शक नव्हते, परंतु फक्त सत्संगतीमुळे किंवा सत्संगतीमुळे त्यांनी जीवनामध्ये किती मोठी क्रांती केली. कुठल्या या जनाबाई अजूनही त्यांची जात माहिती नाही, अजूनही त्यांच्या जातीबाबत वाद आहेत. कुठेतरी तुमचं परभणी जिल्ह्यातलं ते गंगाखेड नावाचं छोटंसं खेडं, त्या गंगाखेडला आई वडिलांच्या सोबत किंवा वडिलांच्या सोबत पंढरपूरला ही 5 वर्षाची 6 वर्षाची जनाबाई येते काय, गर्दीत हरवते म्हणा किंवा ती नामदेवांच्या स्वाधीन केली जाते म्हणा. पुढे फक्त नामदेवाचा परिसर स्पर्श या जनाबाईला मिळतो आणि मग पुढे संतत्वाला ती पोहोचते. फक्त शुद्ध भावाच्या पोटी आणि नामदेव महाराजांच्या प्रमाणावर विश्वास ठेवून ही जनाबाई किती उंची गाठावी, तिने किती उंची गाठावी. परमार्थामध्ये जनाबाईंचं आज MA द्वितीय वर्षाला जे MA करणारी मुलं आहेत त्यांना माहिती असेल का जनाबाईंवर 200 मार्काचा विषय, स्पेशल विषय पुणे विद्यापीठाच्या MAच्या अभ्यासक्रमात आहे, संत साहित्यामध्ये द्वितीय वर्षाला आहे. कोण होत्या जनाबाई? अशिक्षित महिला. पण तुमच्यासाठी सांगतो किती प्रेरणादायी पहा. ह्या जनाबाईंचं इतकं प्रभुत्व होतं का पांडुरंगाला सुद्धा शिव्या देण्याचा अधिकार ह्या जनाबाईला प्राप्त झाला. म्हणजे आपला तो अभंग आहे ना, अरे विठ्या 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 मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली जन्मा सावित्री चुडाली आली, तुझे गेले मडे तुला पाहुनी काळ रडे, उभी राहून अंगणी शिव्या देत असे जणी. म्हणजे जनाबाई पांडुरंगाला, देवाला प्रत्यक्षात शिव्या देण्याचा अधिकार जनाबाईला प्राप्त झाला. कशाच्या आधारे प्राप्त झाला? तर हे जे आहे शुद्ध भावाने त्यांनी देवाला स्वतःला अर्पण करून घेतलं होतं. आता तुम्ही म्हणा शिव्या दिल्या देवाला म्हणजे उद्धार होतो का? जनाबाईचा उद्धार झाला असं कधीच होत नाही. एका महात्म्याने देवाला शिव्या दिल्या, इकडे जनाबाईने पण शिव्या दिल्या आणि दुसऱ्या एका महात्म्याने पण शिव्या दिल्या. कोण होता तो? शिशुपाल. त्याने देवाला किती शिव्या दिल्या? 100 शिव्या दिल्या. त्याचा उद्धार झाला का? जनाबाईचा उद्धार झाला. पण एका भक्ताने शिव्या दिला, त्याचा उद्धार झाला. आणि दुसरे भक्त म्हणणार नाही, पण एका व्यक्तीने शिव्या दिल्या, त्याचा शिरच्छेद भगवंताने केला. फार मोठं व्यासपीठ आहे. आपल्याला ते वाटतं, पण तुम्ही चोखोबा रायांचं जर चरित्र पाहिलं असेल, मी मंगळवेढ्याला गेलो होतो, तिथे चोखोबा रायांचं चरित्र पाहिलं, अनुभवलं, अभ्यासलं. आपण ज्यावेळेस राहुळामध्ये जातो दर्शनाला पांडुरंगाच्या,
तिथे गेलेले असताना पहिली 2 पायऱ्या लागतात तिथे, बरोबर आहे का नाही? तुमच्यापैकी बरेच लोक आता सर्वच जण आपण गेलेलो असेल रावळामध्ये, बरोबर आप्पा? तिथे 2 पायऱ्या आहेत. प्रथम आपण रावळामध्ये प्रवेश करण्यापूर्वी पहिली पायरी कुणाची आहे? चोखा महाराजांची आहे. बाहेर समाधी आहे तिथे छोटीशी, आणि नंतर नामदेव पायरी आहे. या 2 महात्म्यांच्या पायऱ्या आहेत, या 2 भक्तीच्या पायऱ्या आहेत. त्यावेळेस आमच्या चोखा महाराजांनी वर्णन केलेलं आहे का उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जातीहीन. हे पांडुरंगा, आम्ही उंबरठा ओलांडू शकत नाही, आम्हाला वंचित केलेलं आहे. उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जातीहीन. आणि ज्यावेळेस लांबून पांडुरंगाचं दर्शन घ्यायला लागले, तर त्यावेळेस त्यांनी वर्णन केलेले आपल्या अभंगामध्ये, रूप तुझे कैसे पाहू आम्ही त्यात दीन. म्हणजे आम्ही तुझे रूप पण पाहू शकत नाही, कारण बडव्यांनी काय केलं होतं त्यावेळेस पडदे लावले होते पुन्हा बाहेरून दिसू नये म्हणून रावळाला. म्हणून इतकी वंचित परिस्थिती होती. म्हणून तुकोबाराय म्हणतात का, या चोखोबाराय आमचे म्हणतात का बा आम्ही तिथेच त्या पायरीजवळच आम्ही दंग होऊन तिथेच कीर्तन करू, तिथंच चिंतन करू, तिथंच आम्ही भगवंताचे आळवणी करू, म्हणून तिथे त्यांची पायरी आहे. आता चोखोबारायांच्या कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा आमच्या भगिनी जी आहेत सोयराबाई, त्यांच्या पत्नी, यांची उंची किती होती? आता तो फार मोठा इतिहास आहे, सांगायला वेळ नाहीये. परंतु आमच्या सोयराबाईनं देखील तेवढीच उंची गाठली. का अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. हा सुंदर अभंग आमच्या किशोरी आमोणकरांनी गायला. तो अभंग इतका अनेक अभंग सोयराबाईनं लिहिले, पण त्यातला जो अभंग आहे, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, मितूपण गेले वाया, देखता पंढरीचे राया. नाही भेदाचे काम, जळून गेले क्रोध काम. आणि मग शेवटच्या प्रमाणामध्ये आमच्या सोयराबाई म्हणतात, पाहता पाहणे गेले दुरी, म्हणे चोख्याची महारी. तर ही चोख्याची महारी म्हणजे त्यावेळेस म्हटल्या असत्या सोयराबाई का बाबा सोयरा म्हणे, जसं आपण नामा म्हणे म्हणतो, तुका म्हणे म्हणतो, ज्ञानदेव म्हणे किंवा बापा रखमादेवीवर म्हणतो, तसं सोयराबाई सहज म्हणू शकल्या असत्या सोयराबाई म्हणे, पण त्या म्हटल्या नाहीत. तर पाहता पाहणे गेले दुरी, म्हणे चोख्याची महारी. कोणीतरी चोखा नावाचा महार आहे, त्याची एक महारी नाही, तिनं अभंग लिहिलेला आहे. का तर आपले अभंग तेवढ्या दर्जाचे होतील, उंची अजून राहील, माझ्या पतीची प्रतिष्ठा कमी होईल, हा एक घातक त्यांच्या मनात विचार होता. म्हणून त्यांनी तो तसं स्वतःचा उल्लेख कुठे केला नाही. कान्होपात्राचं उदाहरण घ्या. कान्होपात्र किती एका वेश्येची मुलगी किंवा एका नायकिनीची मुलगी, परंतु ती संत पदाला पोचली. का तर ती फक्त अशा संत संगतीमुळे. त्यामुळे संगत जी असते जीवनामध्ये, वाईट संगत मिळाली तर कुठल्या कुठे लक्ष्मी पळून जाते, आणि सत्संग भेटला तर लक्ष्मी पण स्थिर राहते, सरस्वती पण स्थिर राहते. या दुसऱ्या प्रमाणामध्ये तुकोबाराय म्हणतात, आमच्या कुळदेवतेची आम्हाला ज्यावेळेस ओळख करून दिली या संतांनी, आणि ती ओळख करून देत असताना मग त्यांना मी काय केलं, शरण गेलेलो आहे. या कुळदेवतेला किंवा आमच्या देवतेला मी शरण गेलेलो आहे. बरे झाले शरण गेलो, आणि त्यामुळे उगवलो संकटी. माझ्या जीवनामध्ये जी संकट निवारण झालेली आहे, ही संकट फक्त देवाला शरण गेल्यामुळे माझे सर्व संकट निवारण झालेले आहेत. हे करत असताना ही कुळदेवता किंवा कुळदेवी जी असेल किंवा कुळदेव असेल, तर ही देवता जी यायला सहजासहजी आली आहे का? अजिबात आलेली नाही आपल्यामध्ये. किंवा त्याची ओळख करून देण्यासाठी त्यांना मत प्रयास करावे लागले. ते अभंगाच्या 3ऱ्या प्रमाणात. आणि ही रूपा बाळे करुणी खळे हरिदास. म्हणजे हे हरिदासांनी एकत्रितपणे सर्व महत् प्रयासाने, महत् कष्टाने ह्या कुलदेवतेला आमच्यापर्यंत आणलेलं आहे, आमची ओळख करून दिलेली आहे. अशा प्रकारचं सुंदर वर्णन या 3ऱ्या प्रमाणामध्ये तुकोबारायांनी केलेलं आहे. का त्यासाठी अनेक संतांनी एकत्रित येऊन हरिदासांनी सर्व सामूहिक प्रयत्न केले, आणि त्यामुळे ही कुलदेवता जी असते, कुलदेवता आपल्यापर्यंत तिची ओळख करून दिलेली आहे. हे करत असताना मला सांगा तुम्ही जीवनामध्ये का ही कुलदेवता तुमचं नेहमी अंत पाहत असते. अंत पाहत असते म्हणजे जीवनामध्ये तुम्ही ज्यावेळेस जीवन जगत असताना माऊली आमचे सांगतात का येऊ आगवी बोली सांगपा सर्प फणीची सावली, ती शीतल होईल केतुकी मूषकाते. फार सर्वात महत्त्वाचा दृष्टांत हा जीवनामध्ये तुमच्यासाठी सांगणाऱ्या भगिनी वर्गाला विशेषतः. का त्याला इंग्लिशमध्ये आमच्याकडे डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट म्हणतात. म्हणजे दुसऱ्याचं पाहून आपण कॉपी करतो जीवनामध्ये, तसं काही करू नका आमचे माऊली म्हणतात.
का तुकोबारायांचं एक प्रमाण आहे, तेवढं फक्त लक्षात ठेवा. घरी जाण्याच्या अगोदर मुलांचे तुम्ही लाड करू नका, मुलांवरती प्रेम करा. तुम्हाला प्रेम आणि लाडामध्ये काय फरक आहे, फार मोठा विस्ताराने सांगणारा विषय आहे सध्या बदलत्या काळामध्ये. तुकोबारायांचं प्रमाण आहे, शुके नळिकेशे गोवियेले पाय, विसरूनी जाये पंख दोन्ही. फार सुंदर प्रमाण आहे. अशा रीतीने तुकोबारायांनी आपल्याला आपल्या कुळदेवतेची ओळख करून दिली. त्या कुळदेवतेचं महत्त्व आपल्या जीवनातलं काय आहे ते सांगितलं. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं का त्या कुळदेवतेला तुम्ही जर शरण गेलात तर तुमच्या संकटाचं निवारण होईल. त्याचा अनुभव तुकोबारायांना स्वतःच्या जीवनात आलेला आहे. त्यामुळे तुकोबारायांनी स्पष्ट शब्दामध्ये अभंगाची निर्मिती करतानाच अशी केलेली आहे का कुळीची ही कुळदेवी ठेवी पायी संताची. म्हणजे संतांनी तुम्हाला जी ठावी करून दिली किंवा ती त्याची ओळख करून दिली, त्या कुळदेवतेचं प्रत्येकाच्या जीवनातलं महत्त्व. मग तुमची वडजाई माता असेल, विशेषतः वडजाई मातेचं तुम्ही जागृत देवस्थाने म्हणतात, जागृत पण त्याची प्रचिती यायला लागते तुम्हाला. का फक्त असं सांगून कुणीतरी ऐकू माहितीच्या आधारे तुम्ही ज्यावेळेस आत्मसमर्पण करत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रचिती येणार नाही. आणि मग एकदा का तुम्हाला प्रचिती आली, एकदा का तुम्हाला असा सत्संग भेटला, तो सत्संग भेटल्यानंतर मग काय होतं त्याची प्रचिती जीवनातली अनुभूती काय असते. अभंगाचं चौथं चरण, तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. मग एकदा संत संगती मिळाली, एकदा कुळदेवतेची तुम्हाला ओळख झाली किंवा कुळदेवतेची ओळख झाल्यानंतर मग तुमच्यामध्ये काय होतं ते सत्संगतीचं जे असतं ना महत्त्व त्याच्यावरती खूप मोठं आहे. सुंदर त्या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे का संत भेटती आजी मज, संत भेटती आजी मज, जेणे होय चतुर्भुज. चतुर्भुज म्हणजे फक्त बाजू नाही चार, तर त्याच्यामध्ये काम क्रोध लोभ जो आहे त्याचा मधला जो विकार होतात ते नष्ट होतात. जेणे होय चतुर्भुज. आणि मग त्याच्यामध्ये दोन्ही भुजा स्थूळी सहज, दोन्ही सूक्ष्मे लांबल्या, अलिंगनी सुख वाटे प्रेम चिदानंदी भेटे. म्हणजे सुंदर वर्णन त्यामध्ये गेले काय संत संगती भेटल्यानंतर काय आनंद होत असतो. तसंच ह्या चौथ्या प्रमाणामध्ये आमच्या तुकोबारायांनी म्हटलेलं आहे का बाबा मला जो प्रेमाने मी आनंदाने नाचू लागलेलो आहे, तुका म्हणे समागमे नाचो प्रेम लागलो. म्हणजे मी प्रेमाने आनंदाने मी नाचत आहे. आता मला ज्या कुळदेवतेची ओळख झाली, तिचं जीवनातलं महत्त्व मला कळलं आणि संत संगती मला भेटली, त्याच्यामुळे मी आज ह्या उच्च पदाला पोहोचलेलो आहे. अशा प्रकारे संपूर्ण अभंगाचं चिंतन या मध्यवर्ती केंद्रबिंदू फक्त कुलदेवता ठेवलेली आहे तुकोबारायांनी. आणि या कुलदेवतेची एकदा ओळख झाल्यानंतर मग ते कुणाच्या मध्यस्थानी असेल, माध्यमातून असेल, एकदा कुळदेवतेची ओळख करून दिल्यानंतर मग जीवनातलं तुमच्या त्या कुलदेवतेचं महत्त्व काय आहे, तर तुमच्या जीवनातली जी काही छोटी मोठी संकट असतील, तुमच्या कुळाचा संपूर्ण उद्धार करण्याची जबाबदारी या कुळदेवतेची असते. अशा सुंदर प्रकारची ओळख आपल्या तुकोबारायांनी अभंगातून करून दिलेली आहे.